शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र योगेश शिंदे. आज तुम्हाला मोबाईलद्वारे आपल्या पीक विमाची रक्कम कशी जमा झाली हे तुम्हाला आपल्या मोबाईलद्वारे कसे पीक विम्याची रक्कम चेक करायची हे तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे. सुरुवातीला तर आपण आपल्या मोबाईलमधील Google Chrome उघडायचं आणि तेथे सर्च करा प्रधानमंत्री फसल विमा योजना. या पोर्टलवर तुम्ही लॉग इन करा आणि नंतर तुमच्यासमोर हा पुढील इंटरफेस ओपन होईल. त्यानंतर तुम्ही सर्वात पहिल्या लिंकला टच करा आणि थोड्याच वेळात प्रोसेसिंग होऊन तुमच्यासमोर पुढील इंटरफेस हा खुलेल. तेथील फार्मर सेंटर याच्यावर टॅप करा आणि पुढे लॉग इन फॉर फार्मर या स्क्रीनवर टच करा. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आपला जो काही आहे तो टाकायचा आहे व नंतर कॅप्चा कोड टाकायचा आणि रिक्वेस्ट फॉर OTP या पर्यायावर क्लिक करायचं. पुढे तुम्हाला नंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. तसेच पुन्हा एकदा कॅप्चा कोड भरायचा आहे. कॅप्चा कोड भरल्यानंतर पुढे तुम्हाला एक OTP जो काही तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर येईल. त्या OTP टाकायचा. नंतर तुमच्यासमोर हे सर्व पुढील तुम्हाला फार्मर डिटेल्स म्हणून दिसेल. तेथे फार्मर नेम म्हणजे की जे काही शेतकऱ्याचं नाव आहे ते दिसेल. तसेच आधार कार्डचे नंबर दिसेल, फार्मर ID दिसेल, रजिस्ट्रेशनचा ॲड्रेस दिसेल, तसेच तुमचा मोबाईल क्रमांकही दिसेल. पुढे तुम्हाला पॉलिसीचे डिटेल्स दिसतील. यावर्षी 2024 खरीप हंगामात पॉलिसीचा तुम्हाला नंबर, तसेच तुमच्या खात्यावर किती क्लेम पेड झालेला आहे हे सर्व काही तुम्हाला दिसेल. क्रेडिटची तारीखही तुम्हाला दिसेल. तुमचा इश्यू झालेला पैसेही तुम्हाला दिसतील. तसेच तुमचं क्षेत्र किती आहे तेही तुम्हाला तिथेच समजेल. पुढे तुम्हाला तुमचा पॉलिसी नंबर, इन्शुरन्सची कंपनी कोणती आहे ती इन्शुरन्सची कंपनी, तसेच आपलं नाव, तुमची डेट, इश्यू डेट सर्व काही दिसेल. तुम्ही कोणत्या पिकाचा विमा भरलेला आहे हेही तुम्हाला तिथे समजेल. तसेच तुमचं पॉलिसीचं स्टेटसही तुम्हाला दिसेल. ॲप्रूव्ह आहे, पेड आहे की काय आहे. क्लेम डिटेल्स तुम्हाला पाहिजे असेल तर व्ह्यूवर क्लिक करा आणि तुमच्या खात्यात किती पैसे किती तारखेला जमा होतील याचंही तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल. आणि नंतर सर्वात शेवटी फार्मर अकाउंटमध्ये तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव, तुमच्या ब्रँचचे नाव, तसेच तुमचा अकाउंट नंबर आणि तुमच्या बँकेचा IFSC कोड ही तुम्हाला दिसेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा. तसेच
शेतकऱ्याबद्दल तसेच शेतीबद्दल नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण कमेंट करा.